हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भरपूर काळाने भेटतो. आता मधला बराच काळ गेला कारण का भरपूर काही अडचणी आहेत. आईची तब्येत ठीक नाही आहे आणि कामाचं पण भरपूर काय असतं, तर टाईमच भेटत नाही. मग आज कसं पण वेळ काढून आम्ही पळसदरीला आलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. तर तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत. चला तर मग बघूया. आता आहे एंट्री आहे आपली स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे पळसदरीचं. हे बघा, अक्कलकोट स्वामी समर्थ पळसदरी. कधीपासून यायचं इथे होतं, पण काय टाईमच होत नव्हता. शेवटी आज तो योग आला. तर आम्ही येणार होतो खोपोली गाडीने, पण खोपोली गाडी ही भरपूर कमी आहे त्यांचं हे फ्रिक्वेन्सी. तर आम्ही आता कर्जतला उतरलो आणि कर्जतून मग रिक्षा केली आहे डायरेक्ट मठापर्यंत. ते डायरेक्ट रिक्षा येते, 150 रुपीज तुमच्याकडून घेतात. तर असं आता आम्ही आलो आहे. तर आता आपण दर्शन घेऊया. 4 व्हीलर वगैरे घेऊन येणं असेल तर त्याची 4 व्हीलरची पण अशी पार्किंग दिलेली आहे. बघा, 4 व्हीलर पार्किंग्स पण आहे तिथे. परत तुम्हाला प्रायव्हेट काय राहायची सोय पण आहे इथे. ते बोर्ड दिलेला आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. असा हा प्रायव्हेट विला वगैरे पण आहे इथे. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसेलच. आता कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही करू शकता. असं आम्हा पण चालली बघ. आणि हे आहे एंट्रन्स आहे स्वामी समर्थाचं मठासाठी. नजारा पण बघा, सगळं आजूबाजूला असे डोंगर आहेत. पूर्ण गावाचं फील आहे बघा तुम्हाला. तुम्ही पण काहीतरी वेळ काढून या एकदा. ही आमची बबडी मी आणि बबडीची मम्मी कुठे गेली? हां, मम्मी. आम्ही तिघं आलेलो आहे. बघूया आपण आता. कधी यायचं असेल तर असं सकाळचं एकदम लवकर उठून राहतात, तर तुम्हाला खोपोली ट्रेन भेटेल. खोपोली ट्रेन भेटली तर तुम्हाला डायरेक्ट पळसदरी तुम्ही स्टेशनवर उतरून हे पायी येऊ शकता. आता आमचं झालं लेट, मग ती खोपोली ट्रेन जाम कमी आहे आता. मग आता आम्ही कर्जतला उतरून आलेलो आहे. असा आमचा प्रवास झाला डोंबिवली ते कर्जत. इकडे तुम्हाला बाहेर चप्पल ठेवायला वगैरे पण स्टँड असं फॅसिलिटी दिलेली आहे. इथे तुम्ही तुमचे चप्पल ठेवू शकता. इथे कमळ पण भेटतील तुम्हाला स्वामी समर्थांना अर्पण करायला. एंट्री करतो तर तशी इथे दुकानं आहेत बघा. गुरु सेवा विक्री मंडळ म्हणून सगळं स्टॉल आहे तिथे, पुस्तकं वगैरे बरंच काय काय आहे. स्वामींचे सगळं तुम्हाला फ्रेम्स वगैरे आहेत इथे, पुस्तकं आहेत, हे सगळे काही मिळतील इकडे. हे बघा, अगरबत्ती वगैरे आहेत ते आपण बघूयात आता. स्वामींच्या मूर्त्या पण आहेत तिथे, अगरबत्त्या आहेत सगळ्या. मला जाताना नारळ वगैरे, खंड नारळ वगैरे, फुलं वगैरे घेऊन जाता येतं. हे असे स्टॉल आहे तिथे. आणि जाताना तुम्हाला इथे पाय धुवून जायचं आहे. हे बघा, वॉश युअर हँड्स फीट हिअर. असं तुम्हाला इथे नळ दिलेले आहेत. हे सगळी सोय आहे इकडे. तर मुख दर्शन आहे इथे आपल्याला. आता इथून जायचं आहे. बहुतेक इथे आता आरती चालू झालेली आहे. आवाज येतो मला. 12ची आरती काहीतरी आहे. बघा, सगळ्या लोक इथे आरतीला जमली आहेत. हे बघा, श्री गुरुदेव दत्त. तर इथे अशी हा मठ आहे. आता आरती चालू आहे. आता आपण आतमध्ये जातो. आरती आहे तर आतमध्ये मोबाईल नेत नाही. चला पुढे, चला पुढे.
चला इथे ताट घ्या. हे आम्हाला स्वामी समर्थांचा प्रसाद मिळाला. दे. कवर फ्रेंड हाच आहे स्वामी समर्थांचा मठ. आणि आतमध्ये आल्यावर खूप मन प्रसन्न असं वाटतं, एकदम शांतता असं. आणि खूप सुंदर असा मठ आहे हा. जर कोणी आलं नसेल अजूनपर्यंत या मठामध्ये आणि कोणाला माहिती नसेल तर एकदा तुम्ही पण येऊन जा, खूप तुम्हाला पण छान वाटेल. आणि इकडे अन्नसेवा आहे. भाविकांच्या नावांवरील धार्मिक विधी करून प्रसाद पाठवले जाते. इकडे महाप्रसादाची वेळ पण दिलेली आहे. गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमा. दर पौर्णिमाला इकडे महाप्रसाद असतो. आणि हा आहे महाप्रसाद कक्ष. इकडे त्या वाराला महाप्रसाद असतो. आणि हा मठाचं वैशिष्ट्य हे आहे की स्वामी समर्थ इकडे 22 दिवस राहिले होते. समर्थ याच ठिकाणी 22 दिवस थांबले होते. म्हणून हा स्वामी समर्थांचा मठ इकडे आहे, परसदळीला. आणि इकडे मस्त छोट्या मोठ्या तुम्हाला हवे तशा मूर्त्या पण आहेत. स्वामी समर्थांच्या आवडीच्या इकडे सगळ्या गोष्टी आहेत.
तुम्हाला म्हणजे बाहेरून काय आणायची गरज नाही लागणार. इकडे सगळंच मिळेल तुम्हाला. हे खूप छान छान गोष्टी आहेत तुम्हाला घरी घेऊन जाण्यासारख्या. मस्त मस्त आहे बघा. हे पण खूप छान आहे दरवाजाला लावायसाठी. ग्रीन कलरचं पण आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत जशा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे पण बघा ब्रह्मांड आहे. खूप छान आहे असं. कुणाला सांगते. फ्रेंड आमचं दर्शन करून झालेलं आहे. तर आता आम्ही बाहेर निघालो. चला कंटिन्यू राहा. चला आता कुठे जायचं बाबा? चली करत जाऊया बेटा. हो आपण आता चाली करत जाऊ आणि गावचे रस्ते बघू. तिथून थोडंसं गावाचं पण फील घेऊया म्हणून चालत चाललोय. की येताना आम्ही डायरेक्ट ऑटोने आलो तर काय असं बघण्यासारखं काय भेटलं नाही आम्हाला. तर आता चालत जातो. मंदिराच्या साईडनेच रस्ता आहे. आता तिकडेच पायी वाट जातोय आम्ही. 10-15 मिनिटाचा रस्ता आहे इकडून स्टेशनपर्यंत. आणि आम्ही येताना ऑटोने आलो. डोंबिवली ते कर्जतची आम्ही गाडी पकडलेली ट्रेन. आणि तिथून मग आम्ही ऑटोने आलो. ऑटोवाल्याने 150 रुपये घेतले आमचे. तर आता चालत जातोय पायवाट. बघूया काय काय पायवाटामध्ये दिसतोय. आणि आता उतरण आहे थोडं. बघूया आता. हे बघा इकडे पायवाटमध्ये थोडं छोटंसं तलाव पण आहे इकडे एक साईडला. आणि दुसऱ्या साईडला असं जंगलसारखं आहे. पावसाळ्यात तर आले ना तो खूप छान बघण्यासारखं आहे. पूर्ण हिरवगार तुम्हाला बघायला मिळेल. आणि छोटंसं ब्रिज आहे पुढे गेल्यावर. आणि तुम्हाला काय काय झाडं पण दाखवते मी. तर हे बघा ही जी झाडं आहेत ना ते आता थंडीमध्ये जास्त करून लोक पोपटी बनवतात गावच्या साईडला. तर ते ही भामुर्डीची पानं ह्यांना बोलतात. तर ही पानं त्याच्यामध्ये घालतात. ही अशी रानामध्ये पानं असतात ही झाडं. तर हे अशी पानं असतात हे घालतात. याला खूप छान वास येतो या झाडांना. चला पुढे बघूया. हे इकडे छोटंसं ब्रिज आहे जायला. आणि आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलोय ना म्हणून हे सगळे झाडं सुकलेली दिसत आहेत आता. नाहीतर पावसाळ्यामध्ये खूप हे सगळं हिरवगार बघायला असतं. हे बघा हे सगळे झाडं आहेत ना इकडे तुम्हाला पूर्ण हिरवगार. पावसाळ्यात खूप भरलेलं असतं असं भातं पाणी. थोडं पुढे गेलं तर तिकडे बावडी पण एक आहे. ती पण दाखवते तुम्हाला. बघूया पाणी आहे की नाही बावडीमध्ये. ही अशी आहे बावडी विहीर असं जे काय बोलायचं ते. पाणी आहे का? आहे. पाणी पण बघा भरपूर आहे याच्यात.
असं या साईडला असं बघितलं तर एकदम असं गावात आल्यासारखं फील होतं. मस्त झाडं वगैरे, आंब्याची झाडं आहेत. आम्ही पण इकडे पहिल्यांदाच आलोय. एवढं काय आयडिया नव्हतं कसं यायचं काय, म्हणून मग आम्ही ऑटोने आलो आणि मग जायच्या वेळी असं ठरवलं की चालत जाऊया आपण, म्हणजे बघूया किती अंतर आहे. ऑटोने आपण लांब रस्ता आहे का चालत लांब रस्ता लागतो ते बघूया आपण. साईडला इकडे असं चढण आहे. हे बघा, हे गाईचं गोठं आहे आणि तिकडे आम्ही पुढे जरा थांबलेलो. ते बघा, ते पूर्ण ब्रह्म असं स्नॅक कॉर्नर आहे. तर त्या ताई सांगत होत्या की भरपूर घेतले रिक्षावाल्यांनी पैसे तुमच्याकडून. जाऊ द्या, पहिल्यांदाच आलो ना आम्ही. आजी आवाज देते पिल्लूला माझ्या. आम्हाला फिरायला खूप आवडतं, आम्हाला. हे बुब्बू आला बिटू. अरे चल, येतोस का तू? येतो आता. आम्ही विचारत जातोय. एक सरळ पण आहे रस्ता आणि एक या साईडला कॉर्नरला पण आहे गल्लीतून. तर बघूया कुठून कसं जातो. थोडं आम्ही बाहेर आलो तर आहे थोडी वस्ती दिसते, चांगली घरं पण आहेत. बहुतेक आम्हाला काय झाडं भेटणार नाही वाटतं, झाडाखाली बसून खायला निवांत. बघूया पुढे आहे का. विचारत जातो. या साईडने जायचं स्टेशनला. छोटंसं दुकान पण आहे इकडे. मला येताना व्हिडिओ दाखवत असणार की यायचं कसं ते. आम्ही तुम्हाला जाताना व्हिडिओ दाखवतो की जायचं कसं ते. की आमची गाडी चुकली म्हणून आमचं सगळंच चुकलं. तर आता पायवाट जातोय. आता अजून किती टाईम आहे, अंतर आहे बघूया आम्ही. पण चालत 10-15 मिनटात जातो असं सगळे सांगतायत. आणि ऑटोवाल्याने आम्हाला फसवलं. त्याने 150 रुपये घेतले 10 मिनटाच्या रस्त्यात. आणि मोठा गोल एकदम वाटतं, मला तर असंच वाटतं फिरून आणलं त्याने हायवेने एकदम. त्याच्यापेक्षा तुम्ही पायवाटानेच या, म्हणजे बरंच काय काय तुम्हाला बघायला पण मिळेल आणि वाटणार पण नाही तुम्हाला की 10-15 मिनटाचा रस्ता आहे हा. तर आम्ही बाहेरपर्यंत पण पडायला आलो आहे, पण असं वाटलं नाही आम्हाला की 10-15 मिनटं झाले. बघूया आता. चला. इकडे मोठा चिंचेचा झाड आहे आणि बाजूलाच पाण्याची टाकी पण नवीनच आहे बहुतेक. म्हणजे येताना तुम्ही येत असाल तसं काय काय मेन आहे गोष्टी ते तुमच्या लक्षात राहणार, म्हणून सांगते तुम्हाला, म्हणजे यायला सोपं पडेल तुम्हाला. बहुतेक निघालोय आम्ही आता बाहेर. समोर दिसतोय ट्रेन प्लॅटफॉर्म नाही बोलू शकत, पटरी दिसते समोरून. तरी 2-3 मिनटात पोचू आता पुढे, म्हणजे आला रस्ता. तर ह्या एवढ्याशा रस्त्यात 10-15 मिनटात चालत आम्ही जातो. त्याच रस्त्याचे आम्हाला गोल फिरून घेऊन गेला रिक्षेवाला आणि 150 रुपये घेतले. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही अशी पायवाटच या. जर काही लहान पिल्लू वगैरे बरोबर असेल तर जाऊ शकता तुम्ही ऑटोने, नाही तर मग मला तर वाटतं ही पायवाटच आम्ही आलो असतं तर बरं झालं असतं. पण आम्ही पण फर्स्ट टाईम आलो म्हणून आम्हाला पण काही एवढी आयडिया नाही. तर आम्ही परत नेक्स्ट टाईम जर आलो तर आम्ही पायवाटच्याच रस्त्याने हे सगळ्या गोष्टी म्हणजे असं बघायला पण भेटतं. इकडे खाली बघा किती उतरण आहे. रस्त्याला लागले तर इकडे समोरच तुम्हाला कालकाई मंदिर पण दिसेल, पण आता जाऊन उपयोग नाही, बहुतेक दुपारचं बंद असतो मंदिर हा. आणि समोरूनच काय येतोय थांबा तुम्हाला दाखवते.
आतून आहे ते एंट्री चालू आहे. आहे जाऊ दे मी बंद बोललो. हे बघ भाऊ अम्मा आली. हे बघा हे असं यांना बघून असं वाटतं गावचा फील. आम्ही आता स्टेशनच्या जवळपास पोचलोय. कच्चा रस्ता आहे सध्या तर बहुतेक होऊन जाईल थोड्या दिवसांनी इकडे पण रस्ता व्यवस्थित. कारण की आता जसं लोकांना माहिती पडतं तसे बरेच लोक इकडे येतात. ही पायवाट आहे आणि या पायवाटानेच आम्ही 10 ते 15 मिनिटाच्या आतच आम्ही पोचलो इकडे. तर चला आता इथपर्यंत तर झाला आमचा प्रवास. आता बघू ट्रेन किती वाजता येते ती आणि तोपर्यंत बसावंच लागेल आता आम्हाला. तर आता कर्जत ते डोंबिवली चला बघूया. आता आम्ही आलो आहे पळसदरी स्टेशनला आणि आता वेळ आहे तरी 1 तास आहे स्टेशनला ट्रेनला यायला. तोपर्यंत जरा खाऊन पिऊन घेतो आणि मग ट्रेनची वाट बघतो. चला. जेव्हा पण तुम्ही जर इकडे येत असाल ना तर येताना काहीतरी थोडंफार हलकं फुलकं खाया प्यायला घेऊन येत जा. कारण की इकडे काही स्टॉल वगैरे काहीच नाही म्हणून. पाण्याची बॉटल वगैरे असं बहुतेक घरून कॅरी केलेलं चांगलं. नाहीतर मठाच्या इथे आहेत 2-3 कॅन्टीन, त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता पार्सल. हो ना भेटू. बाबूला पण खाऊ काय नाही भेटलं बाय ना. कर बाय. गाडी चालली बाय कर. मंदिराच्या साईडला कॅन्टीन होती तिकडून आम्ही वडापाव घेतलाय. आता तोच खातो. खायचा तर होता कर्जतचा पण तो मिस झाला. पुढे भेटला तर. पुढच्या वेळी आलो तर खाऊ. नाही गाडीमध्ये भेटतोय तर बघूया. कारण की मला खायचा होता कर्जतचा बोलतात फेमस आहे वडापाव. तर चला या तुम्ही पण खायला.